मी राजेंद्र बाठिया, अध्यक्ष पुणे मर्चंट चेंबर। ज्या गोष्टीची पुणेकर नागरिक दिवाळीच्या वेळेला आतुरतेने वाट पाहतात असा आमचा लाडू चिवडा उपक्रम यंदा 38व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। सर्वांच्या पसंतीला उतरलेला हा लाडू चिवडा उपक्रम क्वालिटी, पॅकिंग आणि त्याच्या दर्जामुळे फक्त पुण्यापर्यंत सीमित न राहता आता 7 समुद्रापलीकडे अमेरिकेपर्यंत पण पोहोचलेला आहे। लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यापूर्वी झालेलेच होते। आज मात्र लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांनी पण आज सर्टिफिकेट दिलेलं आहे। 300 महिलांना रोजगार या निमित्ताने मिळतो आणि अतिशय हायजेनिक पद्धतीमध्ये आणि चांगल्या पॅकिंगमध्ये हा लाडू चिवड्याचा उपक्रम राबवला जातो आहे। 24 केंद्रांच्या माध्यमातून पुणेकर नागरिकांच्यापर्यंत सुलभतेने पोहोचेल याची आम्ही दक्षता घेतलेली आहे। यंदाचा रेट पण 190 रुपये किलो लाडू आणि चिवडा आणि अर्धा किलोचा 100 रुपये असा रेट ठेवण्यात आलेला आहे। दरवर्षीप्रमाणे सामाजिक संस्थांना 2000 किलो लाडू चिवडा पुण्याला हे देण्याचं पण यंदाही आम्ही तो संकल्प केलेला आणि देणार आहोत। त्याचबरोबर यंदा पूरग्रस्त भागांच्या मध्ये पुणे मर्चंट चेंबर रिलीफ फंडच्या माध्यमातून यापूर्वी 1000 धान्याची किट तर पाठवलेच होते, मात्र उद्या हा लाडू चिवडा 5000 किट माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी 6 वाजता वितरणचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे। अशा या उपक्रमाला पुणेकर नागरिकांनी जी साथ दिलेली आहे, जे आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यासाठी मी पुणेकर नागरिकांना धन्यवाद देतो आणि त्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। 38 वर्षांचा हा प्रवास आहे, मागे बघताना काय अनुभव आहेत, काय काय आठवणी आहेत? सुरुवात हा कार्यक्रमाची झाली होती जेव्हा श्रीनिवासजी पाटील साहेब हे पुण्याचे कलेक्टर होते आणि त्यावेळेला धान्याचा तुटवडा होता आणि त्यांनी पुणे मर्चंट चेंबरला एक रिक्वेस्ट केली की तुम्ही या गोरगरिबांच्यासाठी काय करू शकता का। तर त्यावेळेला त्यांनी साखर आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आम्ही चना डाळ आणि बाकीच्या वस्तू घेऊन लाडू चिवडा ना नफा ना तोटा या बेसिसवर तयार केले। पहिल्या वर्षी फक्त आम्ही 5000 किलो विकला होता। त्यानंतर हा उपक्रम सतत सुरू राहिला। आज हा उपक्रम गोरगरिबांपुरता न राहता पुणेकर नागरिकांचा झालेला आहे, सर्वांचा झालेला आहे। असा हा उपक्रमचा प्रवास आहे आणि दिवसेंदिवस आम्ही क्वालिटी आणि पॅकिंग या दोन्ही वाढवलेल्या आहेत, चांगल्या केलेल्या आहेत। प्लस आता मशिनरी घेतलेली, कारण आम्ही एवढा माल बनवू शकत नाही मशीन शिवाय, तर माल पण सगळं आता पॅकिंग मशीन मध्ये तयार होतोय। लाडू बनवण्याच्या मशीनसाठी पण आमची R&D सुरू आहे। पुढच्या वर्षी कदाचित लाडूची मशीन पण आम्हाला मिळेल आणि त्याच्या माध्यमातून पुण्यापुरता न सीमित राहता पुणे जिल्ह्यापुरता जाता येईल का त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।